पक्षी अंगणी उतरती एका गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जो बरी पारचिनाची दोरी. संसार तुम्हाला सांगू, पक्षाला बी निद्रा असते, भय असते, मैथून असते. तुमच्या अंगणातले धान्य खातात, खाल्ल्याच्या नंतर त्यांच्या पोटाची भूक भागते आणि भूक भागल्याच्या नंतर ते आपण आपल्या जागेवर उडवून जातात. त्या पद्धतीनं मानवी देहाला या, संसार करा, घर बांधा, प्रॉपर्ट्या घ्या, जमिनी घ्या, पण शेवटचा श्वास मृत्यूला विसरू नका बरं. कारण बँकेतून आणलेलं कर्ज, एक व्यक्ती म्हणला, महाराज मी म्हणलं त्याला, दादा तुम्ही बँकेतून कर्ज आणलंय आणि कधी फेडायचं? ते म्हणलं मला विसर पडला. पण दादा नोटीस आली ना बँकेची. आणि मग ते म्हणला मी विसरलो, पण नोटीस देणारा म्हणला बँक विसरली नाही ना. तसं मृत्यूला आपण विसरलो, पण मृत्यू आपल्याला विसरला नाही. निर्धारित वेळ आहे, काळ आहे, दिवस आहे, टाइम आहे. एक सेकंदाचं सुद्धा आयुष्य देता येत नाही. अभिमन्यूला फक्त 3 घंट्याचं आयुष्य सुभद्रेनं मागितलं होतं. अखिल कोट ब्रह्मांडाच्या नायकाच्या डोळ्यातून पाणी आलं, सांगितलं सुभद्रे 3 घंटे काय, 3 मिनिटाचं काय, 3 सेकंदाचं सुद्धा आयुष्य देता येत नाही. कारण या प्रकृतीचा नियम आहे. मी अशी प्रकृती निर्माण केलेली आहे. माणसाचं आयुष्य जेवढं निर्धारित झालंय की नाही, त्याच्यापैकी 1 सेकंदाचं आयुष्य वाढवा मला देता येत नाही, किंवा 1 सेकंदाच्या अगोदर सुद्धा मला नेता येत नाही. हा जीवन, मानवी जीवन क्रम आहे. त्या पद्धती महाराज म्हणले, तुम्ही क्षणोक्षणाचा विचार करा भवसागर तरुण जाण्याचा, पण या देहाला आलात की नाही, हा देह नाशिवंत आहे. आणि हा देह तुम्हाला दुसऱ्या क्षणाला विचार करू देईल याच्या शंका आहे. कारण हा नासका आहे, कधी तुम्हाला सोडून जाईल. कारण याचा स्वभाव आहे महाराज, हा 3 नाशामध्ये मोडतो. परतानाश, आश्रयनाश आणि स्वभाव नाश. म्हणून या 3 नाशामध्ये याचा अंत होणारच आहे. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ, सावधान करतात. सावधान रोड खूप छान आहे, पण चालत असताना, गाडी चालवत असताना पाट्या लिहिलेल्या असतात, सावधान, समोर वळण आहे, गतिरोधक आहे. सावधान तव्हाच केलं जातंय महाराज, ज्या वेळेस काहीतरी खतरा आहे, काहीतरी धोका आहे. म्हणून नासका देह जाणार आहे, तो जाण्याच्या आधी जगाच्या मालकाला शरण जा मंडळी. नाशिवंत देह, कारण जगाच्या मालकानं या शरीराची अशी निर्मिती केलेली आहे. हा 3.5 हाताचा नरदेह जगाच्या मालकानं आपल्याला एवढा अमूल्य दिलेला आहे. या नरदेहाला आल्याच्या नंतरच जगाच्या मालकाची प्राप्ती, जन्म मृत्यूचा फेरा, येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, आणि किंबहुना येर झारे चिरा पडे. फक्त याच शरीरामध्ये महाराज, इतर शरीरामध्ये नाही. कारण इतर योन्यामध्ये गेल्याच्या नंतर जगाच्या मालकाची प्राप्ती करून घ्यावी हे ज्ञान इतर योन्यामध्ये नाही महाराज. 84 लक्ष योन्या आहेत, पण एकच अशी योनी आहे, तिला मानवी योनी म्हणतात. आणि त्याच जीवाला भगवंताची प्राप्ती करण्याचं ज्ञान असते. 20 लक्ष योनी वृक्षा माझी घ्याव्या, जलचरी भोगाव्या. 9 लक्ष 11 लक्ष योनी क्रीड्या माझी घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 30 लक्ष योनी पशुची ये घरी, मानवाभितरी 4 लक्ष नामा म्हणे तेव्हा. नरदेह या नारा आणि तयाचा मातेरा केला मुढे. नामदेव महाराज म्हणले 84 लक्ष योन्या फिरून हा जीव मानवी देहाला प्राप्त झाला. पण याला कशा करता आलो, इथं कशा करता यायचंय, इथं येऊन काय करायचंय आणि इथून कशाची प्राप्ती करायची हे ज्ञानच नाही. आयुष्य संपलं, गेला पुन्हा जन्माला. चुकली या वर्म फेरा पडे. म्हणून शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, कारण चुकलिया वर्म फेरा पडे. कारण या मानवी देहाला आल्याच्या नंतर फक्त आपल्याला जन्म मृत्यूचा फेरा चुकवता येतोय. हा नाशका देह आहे. कोणासाठी बी आहे तुम्हाला सांगू, सर्वसामान्य माणसं आपण आहोत. आपल्याला देहाची भीती नाही, कारण जन्म मृत्यूची झुंज देत असताना मानवाला जीवनभर जरी भजन केलं तर शेवटच्या श्वासाला जगाच्या मालकाचं भजन आलं की त्याला जन्म मुक्त होता येते महाराज. सांगू तुम्हाला, भागवतातला एक प्रसंग आहे.
भागवतामध्ये जेव्हा उत्तरेच्या गर्भाचं संरक्षण जगाच्या मालकानं केलं आणि द्वारकेकडे निघाले असता सगळ्यांनी सांगितलं, देवा तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक आहात, तुम्ही देव आहात. देवानं सांगितलं मी देव नाही. कुंती आत्याला सांगितलं, आत्या मी तुमचा भासा आहे. सगळ्याला सांगितलं मी तुमचा मेहुणा आहे, मला देव म्हणू नका. सगळ्यांनी सांगितलं किती जरी तुम्ही नाही म्हणले तर नाकारता येणार नाही, तुम्ही सार्वभौम देव आहात. यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ आणि मनवोनी तो भगवंतू गा. हे षडगुण ऐश्वर्य संपन्न तुम्ही आहात, तुम्ही देव आहात. त्यावेळेस भागवतामध्ये श्रीकृष्ण परमात्म्यानं सगळ्याला सांगितलं मग मी देव आहे ना. देवाचं कर्तव्य असते की देवाला काहीतरी मागून घ्यावं, म्हणून माझी एक अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांना माझ्याकडून काहीतरी मागून घ्यावं. त्यावेळेस सगळ्याच्या मागण्या सांगत बसणार नाही. माझ्या अभंगाला समर्पित होणारी एक मागणी आहे, ती म्हणजे सुभद्रेची. महाराज सुभद्रेला शेवटच्या क्षणाला कृष्ण परमात्म्यानं विचारलं, ताई ए सुभद्रे, सगळ्यांना आपापल्या पद्धतीनं मागण्या मागून घेतल्या, तू सुद्धा मागणी मागून घेत आई ए सुभद्रे. सुभद्रेनं सांगितलं, दादा देशील का रे मागणी? मी जे मागेन ते सगळ्याचं लक्ष महाराज सुभद्रेकडे गेलो की ही काय मागती. कारण प्रत्येकानं सोबत यायचं मागितलं होतं, इथं ठेवायचं नाही. कारण अलौकिक दृष्ट्याची मागणी केली ती, लौकिक दृष्ट्या नाही. कारण लौकिक मागितलं की लौकिक राहणार आहे इथं, आणि अलौकिक जर मागणी केली तर सोबत जाणार आहे. म्हणून ही काय मागती, आपल्या याला कलंक लावती काय. सगळ्याचं लक्ष सुभद्रेकडं, आणि सुभद्रेनं सगळ्याहून विलक्षण अशी मागणी केली. ते श्लोक निर्माण झाला, दादा मला देशील का रे? मग दे. काय? कृष्ण तो देई पदपंकज रांते, आदेव मेष तू मानस राजहंश, मरणा समये कपवात पित्त ये. देवा मरणाच्या वेळी तुझं नाव माझ्या कंठामध्ये यावं एवढं मला दे. सांगू या श्लोकाचा अर्थ. देवा मरते वेळेस कप वात पित्त प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये असते, आणि या तीन गोष्टीमुळेच माणसाचं शरीर चालते. पण सम अवस्थेमध्ये, विषम अवस्थेमध्ये जर या 3 गोष्टी झाल्या तर मानवी शरीर चालू शकत नाही महाराज. कप जर वाढला तरी चालत नाही, वात जर वाढला तरी चालत नाही, पित्त जर वाढलं तरी चालत नाही. सम अवस्थेमध्ये असल्याच्या नंतरच मानवी शरीर चालतंय. पण देवा मरते वेळेस या 3ही अवस्था आपली हद्द पार करतात. पाय चलू देत नाहीत, कप वाढल्या जाते, छाती गच्च होते, पित्त वाढल्या जाते, आणि मरते वेळेस तुझं नाव माझ्या कंठाला येणार नाही. दादा तू माझा भाऊ आहेस, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहेस, पण सुविधा तू सगळ्यासाठी सम ठेवल्यात. म्हणून मरते वेळेस एकच तुला मागणी की तुझं नाव मरणा समये कपवात पित्ते, कंठा अवरोधन स्मरणम कुतस्ते. दादा मरते वेळेस तुझं नाव माझ्या कंठाला यावं, याच्या पलीकडे माझी मागणी नाही. मग मला सांगा, विश्वाच्या मालकाची बहीण जे मागितलं ते देऊ शकत होते, पण मागणी करती जाताना देवा मरते वेळेस माझ्या मुखाला माझ्या कंठाला रोकू नको, तुझं नाव यावं, मला बाकी काही नको. मग मंडळी आपण आपला विचार करा की आपण जगाच्या मालकाला मरते वेळेस आपल्या मुखाला नाव यावं याच्याकरता किती भक्ती करतो. कारण जन्मभर जर भक्ती केली तर शेवटच्या श्वासाला नाव येईल. मला सांगा, विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेण्याकरता जातात, एकदमच परीक्षामध्ये त्यांना बुद्धी सुचल का लिहायची? अजिबात नाही. वर्षभर अभ्यास करावा लागेल. त्यावेळेस त्याच्या परीक्षेच्या टायमाला त्याला पेपर लिहायची बुद्धी होईल. त्या पद्धतीनं जन्मभर जर तुम्ही जगाच्या मालकाचं नाव घेतलं तरच मरते वेळेस. कारण हा देह नासका आहे, कधी तुम्हाला सोडून जाईन, पण जाण्याच्या अगोदर देवाचं नाव तुमच्या मुखाला यावं. हा देह एकाचा नाही महाराज, आपला नाही, हा 5 जणांचा उष्ण आणलेला आहे. हा देह 5 जणांकडून उष्ण आणला, हा आपला नाही. याच्या भरभरीवर आपण आपलं आयुष्य जगतो की नाही? हे माझं शरीर हे आपलं नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5 तत्वापासून निर्माण झालेलं हे 3.5 हाताचं शरीर, याच्यामध्ये पंचप्राणाची निर्मिती केलेली आहे. हृदि प्राणो गुदे अपानो समानो नाभिमंडले उदान दे कंठस्या व्यान सर्व शरीर ही
5 प्राणांच्या जागा सुद्धा निर्धारित केलेल्या आहेत. कोणचा प्राण कुठे हे सगळं सांगत बसणार नाही. 5ही प्राणांच्या जागा निर्धारित केलेल्या आहेत. पण मंडळी 3.5 हाताचं शरीर 5 तत्वापासून निर्माण झालेलं आहे. 5 जणांमध्ये समर्पित होणारही आहे. पण याला नेण्याकरता 4 जणांचं निदर्शन या शरीरावर आहे. तरी सुद्धा आपल्याला माहीत नसते. 4 काळाचं लक्ष या शरीरावर आहे. सांगू, भागवतानं 4 काळ सांगितले, ज्ञानेश्वरीनं 4 काळ सांगितले. नित्य काळ, नैमित्तिक काळ, प्राकृतिक काळ आणि आत्यंतिक काळ. या 4 काळाच्या दृष्टीमध्ये हा शरीराचा भाग दडलेला आहे. सांगू, हे 4 काळ याच्यावर लक्ष देतात. याचं किती राहिलंय? 1 काळ तर वही असती आणि वही पेन घेऊन घडीकडे पाहतो सतत सतत. काय घडी घडी काळ वाट याची पाहे, आणि अजून किती आहे अवकाश, किती अवकाश आहे, हे किती जाणार आहे, किती जीवन जगणार आहे तुमच्या क्षणाक्षणाचा. माणसं म्हणतात ना मंडळी, आम्ही 100 वर्ष आयुष्य जगायलो. आमचे बाबा 90 वर्ष आयुष्य जगले नाही, 90 वर्ष मेले महाराज. सांगू, कुपट्यावरून आम्ही गाडी आणली, त्या गाडीतलं तेल जळालं तेव्हा झोडगावपर्यंत आलो. तसं आयुष्याला सेकंदाला मेलोत, घंट्याला मेलोत, मिनिटाला मेलोत, दिवसाला मेलोत, महिन्याला मेलोत. तेव्हा या वेळेला जिवंत आहोत. 1 वर्ष तुम्हाला सांगू, आजची तारीख तुम्हाला पुढच्या महिन्यात बघायला मिळेल. आजची तारीख पुढच्या महिन्यात तुम्हाला बघायला मिळेल. पण मंडळी, आजची तारीख, याच महिन्यातली तारीख आणि मे महिन्यातली तारीख जर पाहायची असेल तर 1 वर्ष तुम्हाला थांबावं लागते. हा जीवनाचा जीवनक्रम आहे. 1 महिन्याच्या नंतर 28 तारीख पाहायला मिळेल, पण मे महिना पाहायला मिळणार नाही. मे महिना पाहायचा असेल तर 12 महिने, 11 महिन्याची वाट बघावी लागेल. 12व्या महिन्यामध्ये पदार्पण करावं लागेल, मग तुम्हाला मे महिन्यातली 28 तारीख तुम्हाला पाहायला मिळेल. हे जीवनाचा जीवनक्रम आहे. त्या पद्धतीनं मानवी शरीर तुम्हाला पाहायला मिळेल. पण आता नाही. एकदा जर वर्म चुकलं, 84 लाख येवण्या फिरावं लागतील. एक येवनी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानव देहाचा. म्हणून याच देहामध्ये आल्याच्या नंतर जीवनमुक्तीचा विचार क्षणोक्षणा हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू का नाशिवंत देह जाणार सकळ, आणि आयुष्य खातो काळ सावधान. महाराज, तुम्ही म्हणलात आम्हाला भीती वाटायली. खरंय तुमचं. क्षणोक्षणाला माणसानं विचार केलाच पाहिजे, आणि या देहाचा सुद्धा विचार केलाच पाहिजे की आपण या मानवी शरीराला आलोत. आपण संसार करू नका, एकाही संतानं सांगितलं नाही मंडळी, एकाही संतानं सांगितलं नाही. सगळे म्हणले संसार करा, पण संसारी असावे, असूनही नसावे. संसारामध्ये आहेत, पण संसारामध्ये असून नसल्यासारखे राहा.